नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच पॅरिस ऑलिम्पिक 2024 संपन्न झाले आहे व या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि इतर देशांनी पार्टिसिपेट केलेला होता. आता आपल्या सर्वांना माहिती आहे पॅरिस ऑलिम्पिक हे अतिशय काही महत्त्वाच्या अशा ठळक घडामोडीने गाजलेले होते. तर या पॅरिस ऑलिम्पिक संदर्भातल्या आपण काही गोष्टीची माहिती बघणार आहोत व भारताने त्यामध्ये किती पदके मिळवली आहेत आणि कोणत्या कोणत्या प्लेयर्सनी पदके मिळवले आहेत त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्त शेअर करायची व व्हिडिओला लाईक करायचे आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 या खेळाचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले असून 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये ऑलिम्पिक हे खेळवले गेले होते. आता 26 जुलै या दिवशी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा पॅरिसमधील स्पेन नदीवरती करण्यात आला होता. म्हणजे स्पेन नदीवरती पॅरिस ऑलिम्पिकचं उद्घाटन 26 जुलै या दिवशी झाले होतं आणि या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 206 देशांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये जवळपास 10,000पेक्षा जास्त जे आपले खेळाडू असतील त्या सर्व खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. आता भारताबद्दल जर माहिती बघायची झाली तर बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे एकूण 117 खेळाडू वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झाले होते. भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 15 दिवस जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये एकूण 6 पदके मिळवलेली आहेत. बघा लक्षात ठेवा, भारताने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदके मिळवली आहेत. त्यामध्ये 5 पदके हे कांस्य आहेत आणि 1 पदक हे तुमचं रौप्य पदक आहे. 5 ब्रॉन्झ मेडल आणि 1 सिल्वर मेडल असे एकूण 6 पदके भारताला मिळालेली आहेत. आता हे 6 पदके कोणी कोणी मिळवली त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, भारताकडनं जी 6 पदके मिळाली आहेत त्याच्यामध्ये मनू भाकर, सरबजोत सिंग, अमन सेहरावत, त्यानंतर भारतीय हॉकी टीम, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील प्लेयर स्वप्नील कुसाळे आणि नीरज चोप्रा या सर्व खेळाडूंनी काय मिळवले, आपल्या भारतासाठी एकूण 6 पदके मिळवलेली आहेत. तर बघा, मनू भाकर शूटिंगमध्ये 2 ब्रॉन्झ मेडल्स, सरबजोत सिंग शूटिंगमध्ये 1 ब्रॉन्झ मेडल, अमन सेहरावत कुस्तीमध्ये 1 ब्रॉन्झ मेडल, भारतीय हॉकी टीम हॉकीमध्ये 1 ब्रॉन्झ मेडल, स्वप्नील कुसळे शूटिंगमध्ये 1 ब्रॉन्झ मेडल आणि नीरज चोप्रा भालाफेकीमध्ये 1 सिल्वर मेडल असे एकूण भारताला 6 पदके मिळालेली आहेत. आता भारत ही कितव्या स्थानावर आहे याची पण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये सर्वाधिक जास्त पदके जिंकलेले एकूण 5 देश बघत आपण. अमेरिकेने एकूण 40 सुवर्णपदक, 44 रौप्य, 42 कांस्य असे एकूण 126 पदे जिंकली आहेत आणि ते 1 नंबरला आहेत. चीन आहे 40 सुवर्णपदक, 27 रौप्य पदक, 24 कांस्य पदक असे एकूण 91 पदके. जपान आहे 3 नंबरला, 20 सुवर्णपदक, 12 रौप्य पदक, 13 कांस्य पदक अशी मिळून एकूण 45 पदके जिंकलेली आहेत. ऑस्ट्रेलिया आहे 4 नंबरला, 18 सुवर्णपदक, 19 रौप्य पदक, 16 कांस्य पदक अशी एकूण मिळून 53 पदके जिंकून ऑस्ट्रेलिया 4 नंबरला आहे. 5 नंबरला आहे फ्रान्स, एकूण 16 सुवर्ण, 26 रौप्य आणि 22 कांस्य पदके मिळून एकूण 64 पदके. आणि याच्यामध्ये जर भारताचा जर बघितला तर भारताने एकूण 5 कांस्य पदक, 1 रौप्य पदक असे मिळून एकूण 6 पदके जिंकली आहेत. आणि भारताचा जो क्रमांक आहे तो एकूण टॅलीमध्ये 71व्या क्रमांकावरती भारत इथे स्थान मिळालेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत आपण एकूण आपले खेळाडू ज्यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये आपल्या देशासाठी काय मेडल्स मिळवलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती. तुम्हाला ही माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु या चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची नवीन अपडेट लगेच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर ग्रुपवरती जास्त शेअर करा व व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.